पूर परिस्थितीत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 1 अब्ज रुपयांची मदत शेतकऱ्यांना दिली, फक्त 75,000 रुपये. आरटीआयमधून धक्कादायक माहिती समोर. अंबादास दानवेंचा हल्लाबोल. ऑक्टोबर 2025 या अवघ्या 1 महिन्यामध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये तब्बल 1 अब्ज रुपयांची मदत झालेली आहे. मात्र राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना केवळ 75,000 रुपये मिळाल्याची धक्कादायक माहिती आरटीआयमधून समोर आलेली आहे. आरटीआय कार्यकर्ते वैभव कोकाट तसेच या संदर्भात आरटीआय टाकून मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये जमा झालेली रक्कम आणि शेतकऱ्यांना प्रत्यक्ष झालेली मदत या संदर्भात विचारणा केली होती आणि यामधून ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. साखर कारखान्यांना 1 टन ऊसामागे 10 रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचे फरमान महायुतीने सरकारने काढले होते. या संदर्भात मोठा वादही निर्माण झाला होता. असे असताना ही मदत शेतकऱ्यांकडे गेलेली नाही. मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर रक्कम जमा होऊन शेतकऱ्यांकडे न गेल्याने शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे आणि काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील यांनी हल्लाबोल केलेला आहे. अंबादास दानवे यांनी ट्विट करत म्हटलं आहे की देवेंद्र फडणवीस हे दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख ठरलेले आहेत. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी लोकांनी मुख्यमंत्री सहायता निधीत ऑक्टोबर महिन्यात अब्जावधी रुपये पाठवले, पण राज्याच्या प्रमुखांनी खर्च केले मात्र 75,000 रुपये. हा पैसा अडचणीतील लोकांना मदत देण्यासाठी आहे. सरकारला बहुधा हा त्यांच्या उद्योजक मित्रांनी दिलेला इलेक्शन फंड वाटतो का, असा खोचक सवाल त्यांनी केला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.